पुण्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवार गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी सध्याची स्थिती बघायला मिळते। कारण 800 कोटी रुपयांची कामं रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील काम रद्द करण्याची मागणी करण्यात येते। काम रद्द करा अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे शिंदे गट आणि भाजपला माहिती नसताना 800 कोटी रुपयांची कामं मंजूर कशी झाली अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवार गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यामधला हा संघर्ष बघायला मिळतो आहे आणि या महायुतीमधल्या काहीशा कुरबुरी आता पुन्हा एकदा समोर येत आहेत। 800 कोटी रुपयांची कामं रद्द करावीत यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमधली कामं रद्द करण्याची मागणी सध्या केली जाते। पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे जाऊयात। भाग्यश्री, काय अपडेट्स आहेत? यामध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य एकवटले आहेत आणि त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटीची कामं मंजूर करण्यात आलेली आहेत। ही कामं रद्द करा अशी सदस्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे। 800 कोटीची कामं रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असा थेट इशारा देखील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद भाग्यश्री या माहितीसाठी।